बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीनं। संजय राऊतांनी 2 महिने वैद्यकीय रजा टाकली आहे। संजय राऊत यांची प्रकृती गंभीर आहे। राऊत 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार आहेत। आत्ताची एक महत्त्वाची बातमी समोर येते। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। 2 महिने राऊत हे सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहतील। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आत्ता सोबत आहेत। महेंद्र, राऊतांची प्रकृती बिघडली असं कळतंय आणि ते 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून, समाजकारणापासून, राजकारणापासून लांब राहतील असं समजतंय। नक्की आपल्याकडे असलेली माहिती काय? प्रशांत सर, पाहायला गेलं तर आता काही वेळापूर्वी तेथे ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी एक कार्यकर्त्यांना भावनिक असं पत्र लिहिलं आहे। त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि प्रेम केलंय, पण सध्या माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आलंय आणि उपचार त्यावर सध्या सुरू आहेत। मात्र मी यातून लवकरच बरा होईल आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाणं, गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आलेत। त्यामुळे नाईलाजास्तव मला खात्री आहे मी टणटणीत होऊन बरा होऊन आपल्या भेटीला येईल, पण या सगळ्या संदर्भात किमान 2 वर्ष तरी संजय राऊत हे प्रसारमाध्यमांपासून आणि कार्यकर्त्यांपासून दूर असणार आहेत। त्यामुळे हे कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं एक भावनिक असं पत्र आहे, ते आपण पाहतोय आणि काही वेळापूर्वी त्यांनी ट्विट करून अशी माहिती दिली आहे। महेंद्र, तुम्ही बोलताना 2 वर्ष म्हणालात, 2 वर्ष आहेत का 2 महिने? 2 महिने ते ह्या गोष्टीपासून ते दूर राहणार आहेत आणि आपण पाहिलं तर काही दिवसापूर्वी जे ते संजय राऊत हे फोर्टिस रुग्णालयात दाखल झाले होते। त्यांच्या प्रकृतीत थोडीशी अस्वस्थता वाटत होती, म्हणून त्यांना जे ते या रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही दिवसांनी डॉक्टरांनी तेव्हा सल्ला दिला होता की तुम्हाला आराम करण्याची गरज आहे। मात्र सध्या काही प्रकृतीत अस्वस्थ आहे, म्हणून संजय राऊत यांनी काही दिवसाचा वेळ घेतला। आता 27 तारखेच्या नंतर त्यांना डॉक्टरांनी जे ते पोलीस जे ते हॉस्पिटलमध्ये येऊन चेकअप करण्यासाठी सांगितलं होतं। त्यानंतर संजय राऊत यांनी चेकअप केल्यानंतर ही डॉक्टरांनी जो सल्ला दिला होता आणि त्यानंतर जे ते या पद्धतीचं पत्र लिहून कार्यकर्त्यांना एक भावनिक आवाहन केलेलं आहे। म्हणजे 2 महिने आता जे ते संजय राऊत हे प्रसारमाध्यमांशी आणि कार्यकर्त्यांशी संपर्कात नसणार आहेत। त्यांना जो आहे तो डॉक्टरांनी जो सल्ला दिला आराम करण्याचा तो पाळण्याचा आणि डॉक्टरांनी जो आदेश दिलाय तो पाळण्याचा त्यांना आता गरज आहे। नक्कीच महेंद्र, संजय राऊत हे त्यांच्यावर आलेल्या सगळ्या अडचणींवर मात करून पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनामध्ये परत येतील आणि पुन्हा एकदा त्याच तडफेनं ते काम करतील असं आपण त्यांना शुभेच्छा देऊया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या विस्तृत माहिती करता। राऊतांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिलंय, आपण पाहूया। आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं असं राऊत म्हणतायत। मात्र सध्या अचानक माझ्या प्रकृती गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आलंय असं देखील राऊतांनी म्हटलंय। उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर येईन असं देखील ते म्हणतायत। मला बाहेर जाणं आणि गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आलेत, त्याला माझा नाईलाज आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीला पुन्हा येईन असं देखील राऊत यांनी लिहिलंय। आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या असं देखील संजय राऊत